अरुंद युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण इंग्लिश स्पीकिंगचा क्लासला सुरू करणार आहोत। तर हा क्लास अगदी छोट्या वाक्यापासून आपण आता घेत आहोत। तर मागील क्लासमध्ये आपण प्लीज याच्यावर आधारित वाक्य घेतले होते। प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करा। प्लीज हेल्प हिम, त्याला मदत करा। प्लीज हेल्प अस, आम्हाला मदत करा। असे वाक्य आपण शिकलो। त्या प्लीजवर आधारित, प्लीज म्हणजे कृपया, कृपा करून, असे पुन्हा एक दुसऱ्या प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे। समजा आता आपण मदत मागितली आहे, जर आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असते कोणाकडून, तर आपण ते वाक्य कसं बोलणार आहोत? प्लीज गिव्ह मी, कृपया मला पेन दे, कृपया मला पेन द्या, असं जर वाक्य असेल तर ते वाक्य पहा कसं होईल। आता वाक्य प्लीजच आहे, फक्त शब्द काय बदलला? गिव्ह। गिव्ह म्हणजे देणे। तुमचा अर्थ काय होतो माहिती आहे का? ही गिव्ह म्हणजे देणे। हा शब्द कायमचा पाठ करा। बऱ्याचशा वस्तू तुम्हाला गिव्ह म्हणजे देणे, म्हणजे या शब्दावर आधारित तुम्हाला अनेक वाक्य आता लिहायच्या बोलायच्या। प्लीज गिव्ह मी, मी तुम्हाला माहिती आहे, मी म्हणजे मला, तुला काय पाहिजे? प्लीज गिव्ह मी अ पेन, म्हणजे आपण पेन मागू शकतो। पेन एखाद्या वेळेस गोष्टी वस्तू मागतो ना, आपल्याकडे पेन नसते, पेन्सिल नसते, रबर नसते, बुक नसते, एखाद्या वेळेस नोटबुक नसते, नोटबुकमधलं आपण काही आपल्याला लिहायचं असते, आपण एखाद्या दिवशी क्लासला हजर नसतो, मग त्यावेळेस ज्या ज्या वस्तूची आपल्याला गरज असते ते वस्तू आपण मागू शकतो गोष्टी तात्पुरत्या स्वरूपात। प्लीज गिव्ह मी अ पेन म्हणजे कृपया मला पेन दे, असं म्हणतो आपण। आता हे दे आणि दे म्हणजे द्या म्हणजे लक्षात ठेवा। कृपया मला पेन दे। तुमच्या मैत्रिणी असेल, मित्र असतील, तुमच्या वयाचे असतील, तेव्हा आपण त्यांना आपण दे म्हणतो। आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला जर वस्तू मागायची असेल तर काय म्हणू? प्लीज गिव्ह मी अ पेन। हे नाही बदलत, फक्त मराठी वाक्य बदलते। काय होईल मग? कृपया मला पेन दे। मोठा असेल तर कृपया मला पेन द्या। मोठ्या व्यक्तीला आपण द्या म्हणतो, मोठ्या व्यक्तीला आपण आरोग्य बोलत नाही। लहान व्यक्तीला आपण सहज बोलतोय, आपल्या वयाच्या व्यक्तीला, वयाच्या मुलाला, मुलीला। मोठा माणूस असेल तर आपण काय म्हणतो त्या वाक्याला? कृपया मला पेन द्या। मोठ्या व्यक्तीला पेन मागायचं काम पडतं। आपण एखाद्या तुम्ही गेले, बँकेत गेले, तुम्हाला विड्रॉल लिहायचा आहे किंवा एखादा फॉर्म भरायचा आहे, एखाद्या ऑफिसमध्ये गेले तर तुमच्याकडे पेन नसतो। अनेक वेळा पेन लोकांना मागायची वेळ येते। मग मोठ्या माणसाला वाक्य हेच आहे, प्लीज गिव्ह मी अ पेन, म्हणजे मला पेन द्या मोठ्या माणसाला। तेच वाक्य लहान असेल तर मग मला पेन दे। वाक्याचा फक्त मराठीचा लक्षात अर्थ घ्यायचा, द्या आणि द्या हा बदल फक्त लक्षात ठेवायचा। वाक्य इंग्रजीत बदलत नाही। प्लीज गिव्ह मी अ पेन। आणि हे सुद्धा लक्षात ठेवा, या वाक्याचं स्पेलिंग तुम्हाला बोलताना कुठेही कामात कुठेही त्याचा काही उपयोग होत नाही। बोलताना आपण स्पेलिंग मध्ये बोलतो का? PLEAG प्लीज, GIV गिव्ह, मी पेन, PN पेन, असं आपण बोलताना स्पेलिंग मध्ये बोलत नसतो। त्याचा उच्चार फक्त आपण करतो, पण लिहिताना आपल्याला स्पेलिंग लिहावं लागते, हे लक्षात ठेवा। प्लीज गिव्ह मी अ पेन, पेन मागितला। अजून काय म्हणतो तुम्ही? अजून काय मागू शकता? प्लीज, हे कॉमन आहे। गिव्ह सुद्धा कॉमन आहे। आता स्वतःला मागितलं, दुसऱ्याला अजून मागू शकतो। कसं म्हणतात? प्लीज गिव्ह हिम, हिम सुद्धा तुम्हाला मी अजून दिलं, हिम म्हणजे त्याला। प्लीज गिव्ह हिम अ पेन, कृपया त्याला पेन दे किंवा त्याला पेन द्या, दोन्ही वाक्य असतात। कृपया त्याला, हिम म्हणजे त्याला, त्याला पेन दे। लहान असेल तर दे म्हणायचं, मोठा व्यक्ती असेल तर काय म्हणायचं वाक्य? कृपया त्याला पेन द्या, असं म्हणतो आहे। मोठ्या व्यक्तीला आपण द्या म्हणतो, लहान असेल तर दे म्हणतो आपल्या वयाच्या, हे लक्षात ठेवा।
हे दोन्ही वाक्य लिहायचे, दोन्ही वाक्य बोलायचे. आता आपण पेनच मागत नाही आहे, आपण नोटबुक सुद्धा मागू शकतो. फक्त हा पेनच्या जागेवर तुम्हाला काय लागेल, शब्द बदलेल नोटबुक किंवा बुक, किंवा आपण पाण्याची बॉटल मागू शकतो. आपल्याला एखाद्याला काम पडलं तर मग तर बॉटल द्यायचं. अजून काय मागू शकतो, तुम्हाला ज्या ज्या वस्तूची गरज आहे त्या वस्तूचं फक्त इथं नाव बदलायचं पेनच्या जागेवर. रबर लिहू शकता, बॉटल लिहू शकता, पेन्सिल लिहू शकता, पेन्सिल काम पडतं आपल्याला. नोटबुक लिहायला आपल्याला लिहायचं आहे. बुक आपल्याकडे नसेल तर बुक मागू शकतो, उष्ण आपण तात्पुरत्या स्वरूपात मागतो ना. अनेक वस्तू आपल्या जवळपासच्या आहेत, आपल्या घरातल्या वस्तू मागू शकतो. आपल्या दप्तरात असतील ज्या ज्या वस्तू तुम्हाला अशा उसण्या मागायच्या तात्पुरत्या स्वरूपात, त्याला हा शब्द आपण घेऊ वापरायचा. प्लीज आणि घेऊ. पण मी म्हणजे स्वतःला, दुसऱ्याला मागायचं हव्याचं असेल तर भीम म्हणजे त्याला वस्तू द्या. एखाद्या मुलीसाठी आपल्याला वस्तू मागायची आहे तर वाक्य काय होईल, मग आता तुमच्या एखाद्या मुलीला आपल्याला वस्तू मागायची, आपल्याकडून तिला मागून घ्यायचा आहे. आता आपण काय करू, पेन तुम्हाला समजला. आता पेन आता आपण तुम्ही समजला, पेन तुम्ही कोणाला मागू शकता. आता वाक्य आपण घ्यायची दुसरं घेऊन आता प्लीज, हे तसंच आहे. प्लीज गिव्ह मी. आता कोणती वस्तू मागणार आहे, बुक घ्या, बुक. प्लीज गिव्ह मी अ बुक. कृपया मला पुस्तक दे, किंवा कृपया मला पुस्तक द्या. दोन्ही वाक्य लिहायचे. मोठ्या व्यक्ती असेल तर आपण द्या म्हणतो, कृपया मला पुस्तक दे. आपल्या वयाचा असेल तर दे म्हणतो. आपल्या पक्षात मोठा व्यक्ती असेल, मोठी स्त्री असेल, पुरुष असेल तर कृपया मला पुस्तक द्या. फक्त द्या आणि द्या इतका फरक लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहिती आहे पण मी वारंवार सांगतो, पुस्तक द्या. आता तुम्ही स्वतःला मागितलं, हे वस्तू समजा एखाद्या मुलीसाठी मागायचं आहे, ते मागत नाही, तिला मागून द्यायचं आहे तात्पुरतं करून कोणाकडून, तर काय होईल मग एखाद्या मुलीसाठी, दुसऱ्या मुलीच्या पाहिजेसाठी प्लीज गिव्ह. आता मुलीसाठी तिला म्हणतो आपण, तिला तिचं नाव नाही घ्यायचं, तिचं नावही घेऊ शकतो. प्लीज गिव्ह हर, हर म्हणजे तिला. प्लीज गिव्ह हर अ बुक. तिला पेनही मागू शकता, त्यासाठी पेन्सिल मागू शकता, बॉटल मागू शकता. हे वाक्य तुम्हाला लिहायचे आहे, हे मी सांगतो ते. प्लीज गिव्ह हर, हर म्हणजे तिला. प्लीज गिव्ह हर अ बुक. कृपया तिला, कृपया तिला पुस्तक दे. दे किंवा द्या म्हणा. तिला म्हटलं तर आपल्या पक्षी लहानच आहे, पण तिला काय म्हणून, कृपया तिला पुस्तक दे. दे म्हणायचं लहान असेल तर. आता हर आलं इथं. समजा आता आपल्याला एखादी वस्तू मागायला सर्वांना मिळून आपल्याला म्हटलं तर अस, ते अस, हे तुम्हाला मी शब्द लिहून दिलेलं आहे, ते लक्षात ठेवा. एकत्र वस्तू मागायची तर ते मागू शकता, किंवा तुम्ही एखादं नाव वापरू शकता. कोणतं, प्लीज गिव्ह. एखादं नाव घ्या. आता एखादं नाव घेऊ आपण. ना तिला पेन घ्या. आणि नाव वापरून सुद्धा आपण म्हणू शकतो. हे मी तुम्हाला एक कॉमन नाव टाकतो तुमचं, तरी तुम्ही कोणते नाव वापरू शकता. तुमच्या मैत्रिणीचं टाका, एखाद्या तुमच्या भावाचं टाका, एखाद्या मित्राचं टाका. प्लीज गिव्ह शिला अ पेन. याचा अर्थ काय होईल, शिलाला. ते शिला एखादी स्त्री असेल, एखादी मुलगी असेल, एखादी कुणी असेल. कृपया शिलाला पेन द्या. पेन द्या किंवा पेन दे, तुम्ही वापरू शकता. लहान असेल तर पेन दे, मोठे असेल तर पेन द्या. आता या ठिकाणी तुम्हाला अजून काय करता येईल, एखाद्या मुलाचं नाव टाकून पाहू. नाव फक्त बदलायचं, आपलं नाव लक्षात ठेवा. नाव कसं बदलायचं लक्षात ठेवा.
प्लीज गिव हे नाही बदलत. आता एखाद्या मुलाचं नाव सांगा. आता गोपाल. प्लीज गिव गोपाल. काय म्हणतात पेन्सिल. पेन्सिल. आता गोपाल से तुम्हाला पेन्सिल मागून द्यायची आहे. तुम्ही ते बोलता वाक्य. प्लीज गिव गोपाल अ पेन्सिल. कृपया गोपालला पेन्सिल द्या. आता हे तुम्हाला काय बदलत आहे. प्लीज गिव हे बदलत नाही. तर गोपाल जागा तुम्ही मुलीचं नाव टाका किंवा मी म्हणजे मला मागा. हर म्हणजे तिला मागा. हिम म्हणजे त्याला मागा. ज्याला कोणाला मागून द्यायचं आहे ते इथे टाकायचं आहे. प्लीज गिव मी पेन्सिल असं देऊ शकता. म्हणजे कृपया मला पेन्सिल द्या. मला मागायचं असेल तर, एखाद्या व्यक्तीला मागायचं असेल तर तुम्ही हे शब्द फक्त शेवटचा तुम्हाला बदलायचा आहे. वस्तू बदलायच्या. वस्तूचं नाव तुम्ही तिथं बॉटल मागू शकता. पाण्याची बॉटल. बॉटल मागा. नोटबुक मागा. नोटबुक. बॉटल किंवा नोटबुक याच्यापैकी तुम्ही कोणतीही एखादी वस्तू दुसऱ्या मुलीला, दुसऱ्या मुलाला, एखाद्या व्यक्तीला, माणसाला, एखाद्या स्त्रीला हे तुम्ही मागू शकता. फक्त काय प्लीज गिव हे लक्षात ठेवा. कृपया गोपालला पेन्सिल द्या. तुमच्या लक्षात आलं. वाक्य आले का? सर्व वाक्य लक्षात आले. कसं मागायचं तर प्लीज म्हणजे कृपा करून. कृपया म्हणायचा शब्द. गिव म्हणजे दे असं म्हणायचं. आणि हे शब्द बदलायचे. प्रत्येकानं आता असे वाक्य बनवून आणायचे आहेत. आणि हे वाक्य लिहायचे आहेत, बोलायचे सुद्धा आहे. आता हे आपण तुम्हाला नवीन दाखल वाक्य लिहून दिलेले आहे. हा वाक्य तुम्ही नवीन शोधून आणा. आता आपण क्लास इथं थांबूया. जे कोणी या चॅनलला नवीन असतील त्यांनी फक्त एकदा लाईक, सबस्क्राईब करायचं. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायचं आणि होमवर्क सर्वांनी पूर्ण करायचं. थँक्यू.